वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचा ताफा सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने वर्ध्यातील राष्ट्रीय महामार्गावर 6 मेचे सकाळी 10:30 वाजता अडवून धरण्यात आला। त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता। आंदोलकांना सेवाग्राम पोलिसांनी स्थानबद्ध केलं। जिल्ह्यातील सलून दुकानदार यांच्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्री यांचा ताफा अडविण्यात आला। सलून दुकानदार यांना लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक मदत देण्यात यावी। लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या सलून दुकानदारांनी आर्थिक परिस्थिती अभावी आत्महत्या केली त्यांना शासकीय मदत देण्यात यावी। वीज बिल, दुकान भाडे, मुलांची शालेय फी माफ करण्यात यावी। सलून व्यावसायिकांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। 2020 मध्ये 14 जून रोजी वर्धा येथे शिवाजी चौकामध्ये सलून व्यावसायिकांच्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं होतं। त्यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी येत्या मंत्रिमंडळामध्ये आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही मदत दिली नाही। त्यामुळे सलून व्यावसायिक संतप्त झाल्याने त्यांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।